जगद्गुरू तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ते ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब आणि ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली असे आपल्या महाराष्ट्राचे नवे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज या कानमंडळे नगरीमध्ये बनबारी शिव विजय स्तंभाचे 3रं वर्ष हा वाचनबारी त्या निमित्ताने या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान जे चालू आहे शासनाचं, त्यात बी या गावाने भाग घेतल्यामुळे तो पण एक विषय आहे। या निमित्तानं वयोवृद्ध लोकांचा मान सन्मान सत्कार सगळ्या गावातील नागरिकांचा करण्यात येत आहे। मी माझ्याकडून बी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण मला म्हातारे लोक लय आवडते, ते काही त्रास देत नाही ना। या कार्यक्रमाला आपल्या लोकसभेचे खासदार आदरणीय बगरे सर, विविध राजकीय पक्षातले ठाकरे गटाचे वेगवेगळ्या पक्षातील आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पण आवर्जून उपस्थित आहेत। गावातील मंडळी, सरपंच मंडळी, काय बाहेरून आलेले महिला मंडळ। कार्यक्रमाला उशीर झाला, 4 ते 6ची वेळ होती आणि आत्ता 6:20 झाले, म्हणजे येदळून जास्त त्याच्या घरी जायला पाहिजे होतं आपण। ठीक आहे, कार्यक्रम म्हणलं की लग्नासारखं उशीर पाशीर होतच असतो। संभाजीनगर जिल्ह्यात माझं गाव आहे, तिथून 10 किलोमीटर पाटोदा। त्या गावाने मला 5 वेळेस निवडून दिल्यामुळं मला 25 वर्ष सलग त्या ग्रामपंचायतचं काम करता आलं आणि त्या 25 वर्षात मला जे काही अनुभव आले, जे काही पाहिलं मी, त्यातलं काही तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करतो। माझं गाव संत गाडगेबाबा अभियानात राज्यात पहिलं आलं, जे RR आबांनी अभियान चालू केलं होतं। कदाचित ते अभियान नसतं तर मी समाजाला माहीत बी झालो नसतो, मग त्या अभियानामुळं मला भाग घेता आला, काम करता आलं आणि मी समाजापुढे गेलो, सरकारपुढे गेलो। गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाले, एकदा अब्दुल कलाम साहेबाच्या हस्ते, एकदा प्रतिभाताईच्या हस्ते। जवळजवळ 6 कोटी रुपयाच्या पुढे नगदी पुरस्कार गावाला मिळाले। गाव सुखी झालं, समृद्ध झालं। पण मला एक खंत वाटली, माझ्या लक्षात आली ती, हे सगळं खरं आहे, पण माणसाचं आयुष्य कमी हो राहिलं रोज। मग याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा काय करता येतं का आणि का हो राहिलं? आता हे बसले 80, 85, 90 वर्षाचे म्हातारे, तुम्ही इथल्या कोणत्याही पोराला विचारा, तू किती वर्ष जगन, तो 50च्या वर म्हणतच नाही। मग याचं नेमकं काय कारण आहे, याला कोण दोषी आहे आणि काय केलं पाहिजे? काम करताना माझ्या काही 5-7 गोष्टी लक्षात आल्या की हे जर केलं तर बदल होईल। मग तुम्हाला ते सांगतो, तुम्हाला वाटलं तर करा, नका करू, तुम्हाला आणखीन काही सुचलं तर करा। आपले आजोबा पंजोबा किती वर्ष जगत होते? 100 सहज, आणि आता नाहीच ना, हा विषयच राहिला नाही। 50-60, 50-60। आज आमदार कोण, नगरचे कोणीतरी 65 वर्षाचे होते, अटॅक आला म्हणे गेले। हां, म्हणजे तुम्ही विचार करा ना, आता त्यांच्यापाशी काय नसेल, सगळं असेल, है का नाही? पण हे का घडू राहिलं, याच्या मागचे काय कारण आहे? आणि देवावर ढकलून चालत नाही, देव मोठा विचित्र आहे। देवाने विवेकानंद स्वामीला आयुष्य कमी दिलं, तुकाराम महाराजाला कमी दिलं, छत्रपतीला कमी दिलं, ज्ञानेश्वर महाराजाला कमी दिलं आणि चांगदेव बाबाला 1400 वर्ष दिलं, का म्हणकतच। त्याच्यामुळं देवावर अवलंबून राहून चालणार नाही, हे माणसाला काहीतरी करावं लागेल। आणि त्यातल्या त्यात मला असं वाटतं ही जिम्मेदारी सरपंचाची। गावातला माणूस 100 वर्ष जगला पाहिजे। इथे जसं ह्या लोकांचा सन्मान केला तसंच याच पद्धतीने हे लोक 100 वर्ष जगायसाठी प्रयत्न करा। काय करायचं, सोप्या सोप्या गोष्टी सांगतो मी। आज
साहेब बसलेले आहे, त्यांचा वेळ किमती आहे, त्यांना जाय, मी कमी वेळात मांडायचा प्रयत्न करीन. पहिलं काम आहे चांगलं पाणी प्या, स्वच्छ. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर करायचं आहे. नीट लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल हे सरकारचं काम नाही, हे आम्ही 100 वर्ष जगायसाठी हे कामं करायचे. तिसरं काम आहे मुलांचं शिक्षण चांगलं करा, त्यांना संस्कार द्या. नुसतं शिक्षण नाही, संस्कार पाहिजे. चौथं काम आहे गावात स्वच्छता पाहिजे, साफसफाई पाहिजे. पाचवं काम आहे बाहेरचं खायचं नाही, बाजारातलं हटलीतलं मसाल्यातलं दुकानं आयतं खायचं नाही. अहो मसाल्यामध्ये गाढवाची लीत कालून येऊ राहिली, खायची तर खा. साहेब हे गमती नाही. तुम्ही बघा हॉटेलची जी भाजी लागते टेस्ट, तशी एकदा तरी तुम्हाला घरी लागली का? हां, नाही लागली. मग असं काय आहे का तुमच्या बायकोला माहीत नाही काय टाकायचं माहीत नाही? अरे कधी तर हॉटेलसारखी भाजी लागूच शकत नाही, कारण बायको गाढवाची लीट टाकीत नाही. तिची चवच वेगळी आहे, ती जळजळ होते नंतर तुम्हाला रात्री. बघा आणखी एक काम आहे, म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचा, त्यांच्या संग गोड बोलायचं, त्यांना आधार द्यायचा, त्यांना काय असलं नसलं मदत, त्यांच्या अपेक्षालाही कमी राहते. हो बाबा चहा घेता का म्हणलं नाही, बाबा 2 वर्ष जादा जगन, इतक्या कमी अपेक्षा आहे त्यांच्या. म्हणून म्हाताऱ्याला जीव लावा. एक काम आहे जरा अवघड आहे, आमच्या मराठवाड्यात ते सांगून सांगून कदरलं मी, कोणी ऐकत नाही. म्हणजे कोणत्याच गावात ऐकत नाही, इकडं बी ऐकत नसते, ऐकत नाही. मी लय वर्षांनी सांगत होतो पण कोणी ऐकलं नाही. मी आता सांगणंच बंद करून टाकतो. ते काय करू? महिला मंडळ ऐकतान का? हां पक्का? पण ते लय अवघड काम आहे ना, कसं करतान तुम्ही? हां करतान? तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर 7वं एक काम आहे, दुसऱ्यावर जळायचं नाही. मोठका हलून जमणार नाही. बघा जमतं का कोणाकोणाला? कशासाठी जळते लोक दुसऱ्यावर, मला काय कळतच नाही. काय स्वतःचं आयुष्य कमी करून घे नाही. देवाने कोणाला काय दिलं ते त्याचा विषय आहे. तुम्हाला काही कमी आहे काय नाही, तुम्ही जगू शकता. जेवढं तुम्हाला परमेश्वराने दिलं तेवढं बस झालं. जगा. एक दिवस जन्माला आलो, एक दिवस सगळ्याला जायचंय. कशासाठी जळायचं? आता हे साहेब खासदार झाले, मग मी व्हावून सगळ्या नाशिकच्या लोकांना खासदारच व्हावं का? असं काय? असं होणार बी नाही ना, असं होणार बी नाही. खेड्यापाड्यात ते काय साहेब, एखाद्या माणसाने एखादा काही धंदा टाकला रे टाकला की दुसरे तोच धंदा. का पागलवानी करते लोक? वेगळे वेगळे धंदे निवडा ना, वेगळे वेगळे करा. त्याचं बरं चाललं, त्याचं पोट चाललं, चालून द्या ना. ते 1 रुपया टाकून फोन करायचं होतं ना. माझ्या गावात 57 झाले होते, 57. फोन करणारे ते लोक नव्हते. त्यांना काय वाटायचं, एकदा खोको घेतलं की लोक रुपये टाकीत, आपलं काही काम नाही, आम्ही घ्या खोके घ्या खोके. 33 लोकांना फोन करायचे नाही, 57 जण खोके घेऊन बसले होते. हा खेड्यापाड्यात जळजळीचा भाग झाला. याचा एक अर्थ असा बी निघतो साहेब की यांना स्वतःची अक्कल नाही. मग स्वतःची अक्कल नाही म्हणल्यावर पुन्हा ते खापर सरपंचावरच येतं. यांनी शिकायचं हे लोकाला, आणि ह्या लोकाला नाही कळत या गोष्टी काय करायच्या. पाणी सगळ्याचं खराब झालं. आत्ता जी बाटली आणली 10 रुपयाला अर्धा लिटरची बाटली, म्हणजे 20 रुपये लिटर. एका माणसाला 5 लिटर पाणी लागतं. मग 100 रुपयाचं पाणी पेईन का माणूस? हे सगळ्या घराला 100 रुपये महिना यायला पाण्याचा, तो बी भरीत नाही. आणि 100 रुपये एका माणूस पाणी कसं पेईन रोज? तुम्हाला राग ना काय म्हणतो, मी वारकरी संप्रदायात जन्माला आलेला माणूस आहे, मला कोणाशी घेणं नाही. मी कोणा राजकीय पक्षाचं नाही, माझा काही संबंध नाही. जे आहे ते मांडायचं हा माझ्या जीवनाचा भाग आहे. साहेब यांना ज्या विभागाकडून पाणी येतं, यांना कोणतं, हां त्यांचं वर्षाला बिल आहे 3 लाख रुपये ह्या गावाला. हे का समाजाला सांगत नाही मला कळत नाही. कधी सांगता नाही. त्यांचं बिल आहे वर्षाला 3 लाख रुपये,
आणि गावातली पाणीपट्टी वर्षाला $2.25 लाख. कसं चालन हो? मी आल्यावर माहिती घेतली, बिल येतं 3 लाख आणि गावातली पाणीपट्टी $2.25 लाख. तरी लोक म्हणते सरपंचानं खाऊन टाकलं. काय खाल्लं त्याला? त्याच्या जीव माहिती काय चाललं आणि काय नाही, कसं करायचं ते. पण माझं एक म्हणणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी समाजापुढे मांडल्या पाहिजे. एकदा त्यांना कळू द्या ना. आम्ही दाबून ठेवतो, लपून ठेवतो आणि त्याचा वेगळा स्फोट होतो. $5 लाख टॅक्स आहे तुमच्या गावाचा, फक्त 5 लाख वर्षाला. ग्रामसेवकाला पगार आहे 7 लाख वर्षाला. $5 लाख सांभाळायला 7 लाखाचा माणूस आहे. ग्रामसेवकाला पगार जास्त आहे असा त्याचा अर्थ नाहीये. आपल्या गावचं उत्पन्न कमी आहे हा त्याचा अर्थ आहे. कसं व्हा? हो, पाणी चांगलं, सगळ्याचं पाणी खराब झालं. कंपन्यानं केलं, कारखानदारीनं केलं, ड्रेनेजनं केलं, संडासचं पाणी गेलं, पिकावर नवनवीन औषधं निघाले, शेतकऱ्यांना मारले पीक जादा यासाठी, ते पण वाहून गेलं, पाण्यात गेलं. कुठं पाणी चांगलं राहिलं? अजिबात चांगलं नाही. आणि 5 लिटर सगळ्यात पोटात जास्त काय जातं तर पाणी. 5 लिटर पाणी जातं आहे पोटात आणि ते जहर चाललं रोज पोटात. कसं जगन माणूस 100 वर्ष? आमच्या तिकडे ते म्हातारं मेलं का त्याची राख भरते, ते बी पाण्यातच नेऊन टाकते. इकडे कुठे टाकते मेलेल्या माणसाची राख? पाण्यातच. मला सांगा ताई, ती राख, मेलेल्या माणसाची राख प्यायला चालते का? मग प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकायला कशी काय चालते? एक ग्राम राख घेतली, 1 ग्राम गिलासभर पाण्यात टाकले आणि एखाद्या बाईला दिली, पी बाई, तो आहे नवऱ्याचं आहे, पिन नाही. मग लोकांच्या पाण्यात पोतभर नेऊन टाकी ते हरामखोर. कसे काय टाकी ते? मग हे गावातल्या चांगल्या लोकांनी सुरुवात करायची आणि या गोष्टीची बदल करायचं. हे बघा, जे जुन्या चालीरीती आहे चांगल्या आहे ते राहू द्या, ज्याची गरज नाही ते बंद करा. आता बस झालं. एखादी बाई म्हणन भाऊ आमची प्रथा आहे पहिल्यापासून पाण्यातच टाकी ते गंगात, आडमध्ये तू कुठं आला शहाणा शिकायला? ठीक आहे, माझं काय म्हणणं नाही, प्रथा आहे ना तुमची. ही ताई तू कितीला आहे ग पुढची? तू समोरची 9वीला आणि तुझ्या मागची? दोघी बी उभं राहा, बरं उभं राहा. दोघी बी पटकन एकच मिनिटात उभं राहा आणि लगेच खाली बसा. हां, बघा यांच्याकडे चांगलं बसा. सर प्रथा आहे म्हणते, माझं थोबड चांगलं नाही, मी बोलत राहतो, लोकांना आवडू का ना आवडू. प्रथा आहे म्हणते, नाही आहे सगळ्या म्हणते आमची प्रथा आहे, प्रथा आहे. मग प्रथा आहे तर खरंच सांगा, यांची आजी असे कपडे घालीत होती का? प्रथा कुठं गेली? काय? मग ठीक आहे ना, तुमच्या सोयीनं तुम्ही ही प्रथा बदलेली, चांगलं आहे. किती छान दिसते पोरी, मला आनंद झाला, चांगलं आहे. मग ज्या गरज नाही त्या प्रथा बदलून टाका, एवढंच म्हणणं आहे. माझी आई वारली 7 वर्ष झाली, 100 वर्षाची होती म्हातारी. मी 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली, 5ही खड्ड्यात झाडं लावले, 5 पाणी घातलं, आईची आठवण राहिली, 5 झाडं शिलकले, पाणी खराब व्हायचं वाचलं, पर्यावरणाचं काम झालं, नेऊन टाकायचे 500 वाचले. किती सोपं आहे. मग हेच करा ना, कशाला पाण्यात टाकता? पूर्वी नद्या वाहत होत्या, आता नद्या जागोजागी अडवल्या, म्हणजे तुम्ही टाकलेली राख रिटर्न येणार. काळानुरूप ह्या गोष्टी बदलायच्या. झाडं लावा, फळाचे लावा. झाडं लोकांना महत्त्वच माहीत नाही का लावायचे. एका माणसाला 28 किलो ऑक्सिजन लागतो, एक झाड 7 किलो देतो, म्हणजे एकाला जगायला 4 झाडं लागते. या गावची लोकसंख्या आजची 4000 आहे, झाडं पाहिजे 16000. गावात तो शेतात नाही, शेतातले झाडं शेतातल्या जीवासाठी आहे. आम्ही कधी हिशोबच केला नाही. आम्ही गहू साठवून ठेवतो, पैसा साठवून ठेवतो, ऑक्सिजन कुठे? झाडच नाही. हे कोरोना आला होता का? हे कोरोना आजार नव्हता. जिथं जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथला माणूस उखडला.
साहेब मी एकटाच बोलतो ही गोष्ट, कोणी बोलत नाही. खरं असेल खोटं असेल, माझं मन तेच सांगतं. जशी तुमच्या मोबाईलची रेंज जाती, फोन बंद, तसा ऑक्सिजनची रेंज गेली, खेळ खतम. आणि हा कोरोना कधी बी येऊ शकतो, पुन्हा कधी बी, उद्या बी येऊ शकतो. कारण ऑक्सिजन नसल्यावर तुम्ही करण काय? लोकसंख्येच्या प्रमाणात जर झाडं नसले तर हे कधी बी संकट येणारच आहे. म्हणून झाडाशिवाय पाऊस पडत नाही. तुम्ही म्हणाल यावर्षी कसा पडला? यावर्षी तो पाऊस नव्हता, नीट लक्षात घ्या. त्याला पडायला जागा सापडली नाही म्हणून शेवटी तो कुठं बी पडला. काही लोक मेले, काही नुकसान झालं, कारण त्याला जागा सापडली नाही. का त्याची जागाच नाही तयार केलं ना आम्ही. म्हणून काही ठिकाणी पडत नाही, काही ठिकाणी खूप पडतो. दोन्हीकडून नुकसान होतं आमचं. सम प्रमाणात पाहिजे झाडं, सम प्रमाणात पाऊस पडत. माझ्या इथे साहेब असं जोराचा थेंबाचा पाऊस सुद्धा नाही पडत. बर्फासारखा पाऊस पडतो, असं कागदासारखा. हे मी डोळ्याने पाहतो सध्या. कारण फक्त झाडं. सम प्रमाणात जर झाडं असले तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कशाला लिहिलं गाथ्यात? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. झाडाला सोयरे काऊन म्हणले? आम्हाला हे कळतच नाही झाडं लावायची कशासाठी आम्ही काय म्हणतो ही सरकारची योजना आहे. नाही, आणि त्यातलं त्यात फळाचे लावा. फळाचे, आंबे, सीताफळ, नारळ. माझ्या इथे सर यावर्षी 1.5 लाख नारळ निघालं, फळं रस्त्याला लावलेल्या झाडाला. आणि आमचं टार्गेट आहे 5 लाखाचं 5 वर्षात. आजच्या 5 लाख नारळ पोरांनी फोडून खाल्ले पाहिजे गावातल्या, ही माझी इच्छा आहे. आणि 100% होणार आजच्या 5 वर्षाला. फुकट खायचे 5 लाख नारळ. आणि गंमत म्हणजे सरकारी जागेवर सरकारच्या खर्चानं लावलेले झाडंही. नारळ कोण खातं? आमचे पोरं. तरी आम्ही लाईत नाही. गावोगाव काऊन लाईत नाही फळाचे झाडं माहिती आहे का? ते म्हणजे असे रस्त्याला जर आंबा, सीताफळ, पेरू लावला तर पोरं ठेवायचीच नाही. अरे पोरासाठीच लावायचे, हलकटा हो. खाऊ द्या ना आपल्या पोराला. आणि पोराने खाऊ नये म्हणून जर तुम्ही फळाचे झाडं लावित नसन, मग तो कुटाणाच कशाला केला? काय गरज पडली होती त्याच्यावरून एवढं? रामदेव बाबाच्या आश्रमात राहायचं ना. आपल्या लेकरांना फळं खाल्ले आनंद व्हायला पाहिजे म्हणून झाडं लावा, फळाचे लावा. मुलांना शिक्षण द्या, संस्कार द्या. खेड्यात पोरं शिकत नाही, पोरीला पाठवत नाही. म्हणजे दोन्हीचं वाटोळं आहे. आईला वाटतं पोरीला एकटं कसं पाठवू, पाठा मास्तरकडं, शाळेत जायची ती. अहो हे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई नसते ना तर आपण कपडे बी घातले नसते अजून. तसेच लंगोटी लावून फिरलो असतो. यांचे महान उपकार आहे. आमचे गाडगे बाबा सांगायचे, भांडे विका पण पुस्तकं घ्या. हे तुम्ही एवढे इकडून बसले याचं कारण काय? थोडंफार शिकले म्हणूनच बसले ना, दुसरं काय? शिक्षण हा तिसरा डोळा आहे. शिका, शिकून मोठं, शिक्षणाशिवाय पर्याय. आणि आज तुम्हाला वाटतं पोरीला एकटं कसं पाठवू? उद्या 300 रुपये रोजानं ऊस खुरपायला जाती, तेव्हा काय 2-2 पोलीस राहते का ती संघ शेतात? मग शेतात एकटी ऊसात गेल्यापेक्षा शाळात एकटीला पाठवा ना. मला 5 पोरी आहे, पोरगा नाही मला. बरं झालं देवानं मला पोरगं दिलं नाही, हरामखोर झाले. काय कामाचे नाही पोरं. ज्याला आहे त्याला पाहून घ्या काय चालू आहे. लय वाटोळे. पोरी लय चांगल्या, हा ना, लय जीव लावत्या पोरी. आणि तसेही आता गरज आहे पोरीची. लय परेशानी काटते. 10-10, 15-15, 20-20 मंदिरापाशी उभं राहते. कोणतरी येईन, कोणतरी येईन. कोण येतं? माग एका पोरानं एकनाथ शिंदेला व्हिडिओ करून पाठवला. तुम्ही पाहिलं साहेब, सत्य घटना आहे. व्हिडिओ करून पाठवला त्यानं का बाबा आमचं काहीतरी करा. आता एकनाथ शिंदे काय करीन त्याला? ते काय घरकुल आहे का? अरे कोणी बी असलं तर काय करीन काय? आम्हाला बी लोक म्हणते तुम्ही एवढे हिंडत येतो कुठे पोरगी पा. अक्षरशः म्हणजे आता मी कशाची शपथ खाऊन सांगतो, मला इतक्या जणांची म्हणजे मागणी आहे, म्हणणं आहे की आम्हाला जातची बाई पाहिजे बस. मग ती कोणत्या जातीची आहे, कुठून आहे, सिंधुताईची इथून आणा, अजून कुठून आणा, कोणत्या जातीची आणा, पैसे आम्ही खर्चू, पण आमच्या पोराला बायको
करा, इतके हाल आहे. आणि हे महिला तुम्ही आम्ही केलेलं पाप आहे. पहिल्यांदा पोरीला जन्माला येऊन दिलं नाही ते फेडा आता. मधल्या काळात लय पाप झालं ते साहेब. असा दिवस येईन एक दिवस, ऐकायला वाईट आहे पण सत्य ध्यानात ठेवा तुम्ही. एखाद्या पोराचा बाप पोरीच्या घरी जाईन ना, एक पोरगी मागेन पण 8 काय घालीन माहिती आहे, मला 2 पोर आहे, दोघं मिळून द्या. असं नुसते गावगुंडीन भांडण एवढ्यासाठी नाही. आणि गावाने एकदा सरपंच बसवल्यावर त्याच्या संग त्या पद्धतीने वागलं पाहिजे, विचारविनिमय पाहिजे. गावात काय होतं साहेब, एकदा निवडून दिलं सरपंचाचं तोंड तिकडं आणि लोकच तोंड इकडे, आणि सगळे लोक शिवाय देते सरपंचाला, आमचं सरपंच चांगला नाही, आमचं. अरे निवडून तुम्हीच द्याला, चांगलं कसं काही नाही. सरपंचासंग संबंध चांगले ठेवा, बोला, समजून घ्या सगळं, आणि चांगलं काम करा. आपल्याला ह्या गावचं स्वर्ग बनवायचं आहे. महाराजांची तीच इच्छा आहे, त्यांनी आता बोलून दाखवलं. म्हणून गावात वाद न करता, भांडण न करता, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, या सगळ्या भानगडी सोडून द्या आणि नीट जागा, नीट काम करा. भेसळ बाहेरचं खायचंच नाही बाजारातलं. ऊसाच्या रसात पण भेसळ आहे सर. आपण म्हणू ऊसात कशी भेसळ येईन, ऊसात नाही येत पण बर्फात. लातूरला एक घटना घडली, रात्री माणूस मेला, त्याला बर्फात ठेवलं, सकाळी ॲम्ब्युलन्सवाल्यानं म्हातारं घरी नेऊन घातलं आणि बर्फ रसावाल्या लिकला. ही सत्य घटना आहे. आणि आपण म्हणतो टाक, अजून टाक. रातची म्हातारं ठेवलं होतं त्याच्यात. कसं व्हायचं. म्हणून माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, म्हाताऱ्या लोकांना जीव लाव. मी 7 वर्ष झाले साहेब, आमच्या ग्रामपंचायतमध्ये 40 म्हातारे राहते, सांभाळते, खाणं पिणं, कपडा लत्ता, दवाखाना. गावातले म्हातारे, ज्यांना मुलं बाळा नाही, ज्यांचे मुलं नोकरीला गेले, काही कारणाने असून नाही सांभाळत, ज्याला नाही सांभाळत त्या म्हाताऱ्याला पंचायत आहे. 7 वर्ष झाले अविरत मस्त चालू आहे. ते भाकरी मागून नाही आणीत. 2 महिला कामाला आहे, किचन बनवलं मोठं, गॅस, भांडी कुंडी, फ्रीज सगळं घेऊन दिलं, मस्त स्वयंपाक करते, म्हातारा टकाटक खाते. त्यांना आता बाहेरचं असं वाटत बी नाही, म्हणजे आपलंच हे बाई हक्काचं वाटतं त्यांना असं. मस्त म्हातारे मस्त जगू राहिले. बरं गावातलं म्हातारं गावाला नाही झालं का, आणि आपल्या गावचं म्हातारं दुसरीकडे जाऊन भीक मागत, आपल्याला लाज वाटायला पाहिजे ना हो. आणि सगळ्या म्हातारे गावात सांभाळल्यावर भीक मागणं हा विषयच बंद होईल ना, देशातलंच भीक हटन ना. किती सोपं आहे. म्हणून गावातले म्हातारे सांभाळा. मला म्हातारे म्हणून लय आवडत. प्रत्येक काही लोक मला काय म्हणते, म्हातारे खोडीची राहते, म्हातारे काही बोलते, म्हातारे कुठं थुकते, म्हातारे तमूक खाते, म्हातारे अंग खाजीते. लोक ठीक आहे, म्हातारा आहे ते, आता करीत असं एवढं तेवढं. उद्या आपल्याला म्हातारा व्हायचंय, आपण येडे चाळे करू शकतो, काय त्याच्यात. पण आज म्हातारा असं करतं म्हणून त्याला सांभाळायचं नाही. आणि निवडणुकीच्या दिवशी म्हाताऱ्याला फॉर्च्युनर गाडीत पुढच्या सीटवर बसून आणलं. हरामखोरा होता, म्हातारा थुकत नव्हतं कुठं. अरे आपलंच म्हातारा आहे, आपलाच आईबाप आहे. मला आज काही म्हणा, मला सगळ्यात आनंद झाला ना, ह्या म्हाताऱ्याचा सन्मान केला. मी ह्या गावाला, ह्या सरपंचाला मनापासून धन्यवाद देतो. हे लय चांगली गोष्ट. हे खरं भांडवल आहे आपलं. काय नाही तर काय हो, आपल्या संग आहे काय आपल्यापाशी. यांच्यामुळं जे काय ते आपलं सगळं आहे. आणि यांनाच आपण विसरायचं म्हणल्यावर आपल्या जीवनात उरलं काय, काय अर्थ आहे, काय अर्थ आहे. पण महाराष्ट्रात संस्कृतीच निघाली, बापाला बाप म्हणायचीच नाही. लोकांची चूक नाही ती, वरूनच आलं, खाली तेच चाललंय. जपा ह्या लोकांना, जपा, मनापासून जपा. हे अर्थात याला पंचायतनं जर केलं तर याला पैसा लागतो. आम्ही काय केलं साहेब, आमच्या इथे एका घराला 5,000 रुपये टॅक्स आहे. महिला नीट आहे का, 5,000 रुपये टॅक्स आहे. आणि मला 5 वर्ष झाले, मी आता सरपंच नाही, सोडून दिलं पंचायत. मी जर असतो तर ते 7,000वर गेला असता आकडा आता टॅक्स एका घराला. लोकांनी पंचायतला जास्तीत जास्त टॅक्स द्यायला पाहिजे, ह्या मताचं मी आहे. म्हणजे 10,000 बी द्यायला वर्षाला तर कमी आहे. तुम्ही पंचायतीला टॅक्स द्याच, जास्तीत जास्त द्या. लोकांना बसून सांगा, सरपंच ग्रामसेवकाला, की टॅक्स वाढवून टॅक्स लाव. त्याने काय होतं,
ग्रामपंचायत एकत्र पैसा जेव्हा खर्च करते तेव्हा लोकाला त्याच्या सुविधा बेनिफिट मिळतो. ही बाटली 10 रुपयाला आहे, अर्धा लिटर. हिची खरी किंमत आहे 4 आणे लिटर. जर पंचायतनं दिली तर काय भाव आहे? ही 10 रुपयाला अर्धा लिटर आहे. पंचायतनं दिली तर 4 आणे लिटर आहे. म्हणून पंचायतला पैसे द्यायचे आणि पंचायतने ह्या सुविधा द्यायच्या आहे. माझ्या इथे 4 नळातून पाणी येते एका घराला, 4 नळातून वेगळं वेगळं. जुन्या भांड्याचं नळ वेगळा, जायकवाडी धरणातून आणलेलं पाणी वेगळं. तुमचं कसं आहे मंडळाचं, तसं आमचं पण आहे. आम्ही तिकून घेतलं, आम्ही लोकाला देतो. तिसरं पाणी हे 20 लिटरचा जार एका घराला रोज एक. रोज 20 लिटरचा जार केवढ्याला येतो? साधारण 20 रुपये. महिन्याचे 600, वर्षाचे 7200. आम्ही घेतले किती? 5000. सगळ्या पाणीपट्ट्या आल्या, घरपट्टी आली त्याच्यात. आणि चौथं पाणी माझ्या इथे महिला मंडळ रोज सकाळी पहाटे 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं नळाला. बाईनं चुलीवर तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, तर बाई त्या नळाकडे बोट करते. तो नळन तू करशील तर करणे, तसाच मर. सगळ्या प्रॉपर्ट्या महिलाच्या नावावर आहे माझ्या इथे, माणसाच्या नावावर नाही. त्याच्यामुळे सगळा टॅक्स महिलाच भरत्या. आम्ही एक नवीन योजना चालू केली, 10 वर्ष झाली नवीन म्हणल्यापेक्षा. जी बाई 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन, तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं माझ्या इथे. सरपंच झेंडावंदन करीत नाही, पहिली पावती. आणि आमच्या इथे सगळा टॅक्स वर्षाच्या सुरुवातीला भरला जातो. अख्ख्या महाराष्ट्रात वर्ष संपल्यावर भरला जातो. माझं एकच गाव आहे महाराष्ट्रात की जे सुरुवातीला पैसे भरतं. 40 लाख रुपये वन टाइम 1 एप्रिलला एका दिवशी पंचायतला जमा होते. दुसरी पावती 26 जानेवारी, तिसरी पावती 17 मे, 1 मे, 17 सप्टेंबर. 4 महिलाच्या हाताने झेंडावंदन करतो आम्ही. ते मान मिळायसाठी बाया मार्च महिन्यात पैसे घेऊन येतात. कुठे ग्रामसेवक, कुठे ग्रामसेवक? मागा नाही लागत त्याला. आज जे गुळानं मरत त्याला एंट्री कशाला पाजायची? किती सोपं आहे. आमची एक पिठाची गिरणी आहे. त्या पिठाच्या गिरणीनं खरंच जादू झाली. जो टॅक्स भरेन त्याला वर्षभर दळण फुकट. 15 वर्ष झाले मला चालू करून. मी जेवढावरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे. नाही, महिलाला आकर्षण पाहिजे ना, त्याच्याशिवाय ते काम ऐकते का, करते का? फक्त लाडकी बहिणीन सरकार आलं हे, नाही तर येणार होतं का? जे बदलले नवऱ्याचं ऐका ना साहेब. पैसा आणि महिलाच्या एखाद्या डोक्यात भरले ना मग अवघड आहे. माझी हात जोडून विनंती याच्यासाठी, टॅक्स वाढा, टॅक्स भरा आणि सुविधा घ्या. आमच्याकडे 2 ट्रॅक्टर आहे. कचऱ्यासाठीचा ट्रॅक्टर वेगळा आणि शेती करायसाठी ट्रॅक्टर वेगळा आहे. शेतकऱ्याची, शेतकऱ्याच्या शेती करणाऱ्या ट्रॅक्टरला 30% सबसिडी आहे शेतकऱ्याला गावात. म्हणजे 10,000 रुपये जर बिल झालं तर आम्ही 7,000 घेतो बाजार भावाने. 10,000 झालं तर नगदी 3,000 रुपयाची सबसिडी आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्याला शेती करताना सबसिडी देणारं महाराष्ट्रातले पहिली ग्रामपंचायत आहे माझी. नुसतं बोलून उपयोग नाही. शेतकऱ्यासाठी आम्ही असं केलं आणि तसं करू. प्रत्यक्ष कृती पाहिजे. मी तर लय खासदार आमदाराला म्हणलो, गावगाव पंचायतीला ट्रॅक्टर द्या. आणि सरपंच जाते, गावाले जाते, यांच्याकडे जाते, पत्र दिलं का आम्हाला समाज मंदिर द्या. साळ्याचं वेगळं, कोळ्याचं वेगळं, माळ्याचं वेगळं, मराठ्याचं वेगळं. आणि समाज मंदिरात काय चालतं आम्हाला माहिती आहे. ट्रॅक्टर कोणीही मागत नाही. 10 लाखाचे ट्रॅक्टर मागा ना, गावची शेती करा ना. विकासावर जोरच नाही आमचा. आणि जात एक गाव 4 जातीत वाटल्या जाऊ राहिले साहेब. सध्या फार वाईट आहे, भयानक वाईट आहे, भयानक. ही जात केव्हा जाईन ते जाऊ. अहो, आमच्या वारकरी संप्रदायानं तेव्हा सांगितलं जातीचं भांडण नाही करायचं. सगळ्या नरहरी सोनाराला संत, शेणा नाव्याला संत, माळ्याला संत, चौथा माळ्याला, चोखा मारायला संत, वेशाला संताचा दर्जा दिला. एवढा मोठा महान वारकरी संप्रदाय आहे. आणि या आम्ही आता काय लावलं? हलकट धंदे. आणि काय परंपरा आहे, काय उत्सव साजरा करतो आम्ही.
महाराजाचे ज्यांच्यासाठी आपण आजचा हा सोहळा आहे, महाराजांनी कधी जात मानली नाही मानली, आणि महाराजाचं नाव घ्यायचं आणि जाती जातीत भांडणं लावायचे, हे काय धंदा आहे? आणि हा कोणावर निंदा करायचा विषय नाही, याने देश राज्य मागं चाललं, माणसाचं आयुष्य कम. जपानमध्ये रशियामध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतो, आज काम करतो, जगतो नाही. मी माझ्या डोळ्याने पाहिलं, मी काय नुसतं पुस्तकात ऐकून नाही सांगितलं तुम्हाला. मी आत्तापर्यंत 24 देशात गेलो. जग कुठं आहे, काय काम करतो, काय विकास चालला, आम्ही काय करू राहिलो, आम्हालाच कळेना. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे, 5,000तला अजून संपलं नाही. संपूर्ण गावाच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन वर्षभर फ्री आहे. 5,000 रुपयात साहेब. 40 लाख जमा होते, 32 लाख माझा खर्च आहे, 8 लाख माझ्या पंचायतला नफा आहे, आणि 15 वित्त आयोगाचा पैसा वेगळा. आणि काही काम राहिलं नाही माझ्या इथे. शाळा बांधायची नाही, अंगणवाडी नाही, मंदिर नाही, रस्ते नाही, ड्रेनेज सगळं ओके, सेपरेट सबस्टेशन आहे, सगळे झाडं आहे, सगळ्या शेताला रोड आहे. 32 एकर गावची जमीन आहे, 3200 एकर ऊस आहे. मला आल्यावर कोणतरी म्हणत होती इथं पाऊसच नाही, पाणीच नाही, कुठून राहीन पाणी. त्याच्यासाठी काही केलं नाही तर कसं काय होईल पाणी? देव पाणी देत नाही. अजूनही आमच्या डोक्यात देवाच्या भरोश्यावर पाणी बसलो आम्ही. तेच शिकिते आम्हाला, महादेवाला पाणी घाला पाऊस पडन. महादेवाला पाणी घातल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. एक थेंब नसता पडला, एक थेंब. तिथं महादेवाचं मंदिर आहे का? हे किती साधं, याला लय अक्कल लागते का? लय विद्यापीठाचं ज्ञान लागतं का याला? हा आपला देश आहे ना, गोडी गोविंदानं सोन्याचं धूर निघत होतं म्हणते इथं. मग आता का बिघडलं? म्हणून आम्हाला माऊलीनं आमच्या संतांनी सांगितलं, आपली आपण करा सोडू नको. साहेब पुढारी येईन किंवा कोणी राजकारणी येईन किंवा कोणी महाराज येईन किंवा कोणी मंत्री येईन, आमचं गाव सुधरीन ही कल्पना खोटी आहे. त्यांच्या परीने ते तुम्हाला मदत करते, पण सगळं चांगलं करायचं हे गाववाल्याच्या हातात आहे. आणि गाववाल्याचे आहे म्हणजे पंचायतचे आहे. गाव आणि पंचायत ही एकाच नाण्याची दोन बाजू आहे. सरपंच हा त्या गावचा विठ्ठल आहे, सरपंच हा त्या गावचा माता पिता आहे. काळजी घ्या. आणि सरपंचानं एखाद्या दिवशी राग एखाद्याच्या तोंडात बी हाणली तरी त्याच्यात काही चुकीचं नाही. जसं आई लेकराला मारती त्या पद्धतीने त्या भावनेने सरपंचाला कोणाला कातला, शिवी दिली किंवा एक झापड मारली तरी गावकऱ्याने ती गोष्ट सहन करायला पाहिजे, जर त्या नागरिकाचं चुकीचं असेल तर. काय अतिक्रमण आहे? घराच्या पुढं एवढे दगड ठेवते साहेब, सरपंच काय बोलत नाही. सांडपाणी रस्त्यानं चाललं, सरपंच उड्या मारून जातो पण बोलत नाही. बोलत काऊन नाही? तर पुढच्या वेळेस मतदान जाईल. मतदानासाठी ग्रामपंचायत मेंबर सरपंच बोलत नाही. पण असं नाही पाहिजे, बोललं पाहिजे ना, जिथलं तिथं ते रोखिलं पाहिजे. 2 व्यायामशाळा आहे, पुरुषाची वेगळी महिलाची वेगळी, वर्षभर फुकट. काय पाहिजे? 5,000 रुपयात आणखीन काय पाहिजे? म्हातारं कोतारं जर ग्रामपंचायतमध्ये आलं चिडचिड करतं, लवकर कागद द्या मला जायचं. मी 2-3 बारे पाहिलं, म्हातारले किरकिर करते. काय करा? मग आम्ही 3 मशनी आणल्या, ग्रामपंचायतमध्ये ठेवल्या साहेब. बाबा आले की त्याला त्या खुर्चीवर बसायचं, वृद्धांची खुर्ची. बाबा बसले की त्याचे पाय त्या मशीनमध्ये ऑटोमॅटिक जाते, दोन्ही बटन दाबून द्यायचं. ती मशीन बाबाच्या पायाची मसाज करते. बाबा उठतच नाही. चट येईन ग्रामसेवक, चट होईन आपलं, काय त्याला काय काय अडचण आहे काय? करा या लोकांसाठी, काय अडचण नाही, करू शकतो आपण काय बी. पण सरपंच थोडा हरामी पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज श्रीकृष्णाने जी नीती वापरली ती नीती सरपंचानं वापरायला पाहिजे, तर हा समाज ऐकन. नाही तर हे रानडुकरं सांभाळायचं काम लय अवघड आहे. मी तसंच केलं. मी 2-4 उदाहरणं सांगतो ना आठवतो. मी काय केलं? कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, लोक ऐकत नाही सोयीनं. आम्ही 2 बकेट दिल्या घरी. साहेब हे नियोजन ऐकायसारखं आहे. 2 बकेट दिल्या. त्या बाईला म्हणलं कचरा घरी ठेवी. आमचं ट्रॅक्टर जातं, आमचं कचरा घेऊन येतो. गावात घाण होईन का? डोर टू डोर आणतो आम्ही. तिला म्हणलं प्लास्टिक बाजूला दे, प्लास्टिक सडत नाही, खतात नको, ऐकत नाही. मग पिशवी दिली एक दर घरी. तिला म्हणलं या पिशवीत ठेवी, तरी ऐकत नाही. मग आता 2 वर्षांनी काय केलं आम्ही, जी बाई पिशवीत प्लास्टिक ठेवीन ते जमा झालेलं प्लास्टिक तिच्याकडून 15 रुपये किलोनी विकत घेतो. एक तुकडा फेकीत नाही आता.
पिशी गच भरते पिशी. बाया एवढा हुशार झाल्या, तिचं तिचं तर ठुतीच, शेजारणीचं पण उचलून ठुती. म्हणून म्हणलं मी सरपंच हरामी पाहिजे. हे रानडुकरं सांभाळायचं काम सोपं नाही. लग्नाच्या नोंदी करीत नाही. इथं बसलेले एकाही महिलांनी लग्नाची नोंद करेल नाही. किती वाईट आहे. आम्ही काय केलं, जन्माची नोंद घ्यायचंच बंद केलं. लग्नाचं सर्टिफिकेट नाही, ते पोर आणले कुठून. मग असं पाहायला बोलल्यामुळे राग आला त्याला. मग त्यानं लग्नाच्या नोंदी करायला लागल्या. आता लगे हळद लावून आलं की लगे आमची लग्नाची नोंद करा. जमलं ना. मृत्यूची नोंद करीत नाही. ग्रामपंचायतला 20 दिवसाचा अधिकार आहे फक्त मृत्यूची नोंद करायचा. 21व्या दिवशी नोंद करता येत नाही. हे जातं महिन्यानं, 2 महिन्यानं. माझ्या बापाचा दाखला द्या, कुठून द्या. मग वाद होतो. मग याला तहसीलला नाही तर कोर्टात जावं लागतं, तिथून ऑर्डर आणावं लागते, वकील लावा लागतो, खर्च येतो. तिथून ऑर्डर आणल्यावर सरपंच दाखला देतो. मग याचा गैरसमज असा होतो की मी कोर्टातून आणलं तेव्हा यानं दिलं. गावात भांडणं होते ना. आम्ही काय केलं, जर म्हातारं मेलं का म्हातारी मेली, यांना जर अर्ज कर, नाही तर कोणाच्या हाती पाठव. तू जरी नाही आला तर कोणाच्या हाती अर्ज पाठव. त्याने अर्ज दिला की त्याच्या बापाच्या मौतीला 3000 रुपये देतो. हे म्हातारं घरी ठेवतं पण पहिले अर्ज धाडतं. आपला मुद्दा काय आहे, यांना वळण लावायचंय काहीतरी करून. साप मेला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे. नीट समजून घ्या आम्ही कसं केलं यांच्याकडून. म्हणून हे सगळं वळण लावून घ्या. माझ्या गावात 27 ठिकाणी बेसिन बसवले आम्ही रस्त्याला, गल्ली गल्लीत. प्रत्येक बेसिनला पाण्याची तोटी आहे आणि प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका. जनरली कोणी काय करतं, इथं थुकू नका. आणि कुठं थुका. आम्ही तसं नाही केलं. बेसिन बसवले, नळ आहे, पाणी, आणि प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका. दुसरीकडे थुकला तर थोबड फोडा. सर ह्या गोष्टी बदलायला पाहिजे. नो पार्किंगचे बोर्ड लावून टाकते. मग पार्किंग कुठं करा. तुम्ही धरून घेते. नो पार्किंग दिसलं नाही. कारण नो पार्किंग दिसलं पण पार्किंग कुठं दिसलं. पार्किंग पाहिजे ना. इथं लघवी करू नका एवढा बोर्ड लिहिला. लघवी कुठं करा. ते इकडे इकडे पाहतं कोण नाही का, तिथंच लग करून. ह्या समाजाला वळण लावायसाठी ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. म्हणून करा. टॅक्स वाढा. आता जी ग्राम समृद्धी योजना निघाली याच्यातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. 100 मार्काचा पेपर, 350 कोटीचे बक्षीस आहे. 350 कोटी म्हणजे तालुक्यात तिसरं आलं तर 10 लाखाचं आहे. करा काम. तुमचा ग्रामसेवक सूर्यवंशी चांगला आहे बिचारा. मी आल्यापासून 1 तास बसलो, अभ्यासू आहे. ते 2च दिवस झाले इथे येऊन. समजून घ्या. आणि ग्रामसेवकाचा विषय निघाला म्हणून ग्रामसेवकाला त्रास देऊ नका गावाले. हो, ग्रामसेवकाच्या पोटात 33 कोटी देव राहते. त्याला त्रास दिला ना तुमचं नुकसान होईल, लक्षात ठेवा. ग्रामसेवक गावात आला ना त्याला विचारा, चहा घेतो का, तू आई बरी आहे का, बाबा बरी आहे का, बायको बरी आहे का, पोराला किती मार्क पडले, काय चाललं, घरी चांगलं आहे का, त्याच गप्पा आणा ना, त्याचा जीव लागेल. ते गावात आलं की हे त्याला पिसळून भावा करते. त्याचं काय जीव लागेल हो त्याचं. ते काढतो मोबाईल. कोण BDO साहेब का, आलो गेलं. काय BDOचं याच्यापेक्षा घरपट पडलं. BDOचा आणि ग्रामसेवकाचा महिन्यातून 1च दिवसाचा संबंध आहे, 1 तारखेला फक्त. हे 30 दिवस काऊन पडतं. मी गावात येडवणी करते. तुम्ही त्याला जीव लावा. आणि योगायोगाने माझा काय जावई नाही, तो चांगला माणूस आहे, अभ्यासू आहे. त्याने 2-3 गावात चांगलं काम केलेलं आहे. मग अभ्यासू आहे, चांगलं आहे, तर तुमचं नशीब आहे. तो टेम्परवारी आलेला आहे. 6 महिने राहिला तर ह्या अभियानापुरतं तुम्हाला काम येईल, तुमचं गाव चांगलं पुढे जाईल. मग ग्रामसेवकाचं आव का, गावातले गावगुंडी बंद करा. सरपंच साहेब कुठे बसले. माझे एक गोष्ट लक्षात ठेवा सरपंच साहेब, तुम्हाला राग येऊ काय हो, पण जे आहे ते मी सांगतो. आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये ना रस्त्याच्या कडेला अशी कुत्री बसते, 4-4, 3-3 रस्त्याच्या कडेला. नीट आहे का, अशी कुत्रे बसते, 2 पाय पुढं 2 पाय मागं. आणि एखादी गाडी आली की त्या गाडीच्या मागं पळते. मी लई वेळेस पाहिलं ही कुत्रे ह्या गाडी मागं काऊन पळाले.
मला काही त्याचं कारण सापडलंच नाही साहेब. ही कुत्रे काऊन पळते, त्यांना काय पुरस्कार आहे का, काय पैसा मिळतो का, खायला मिळतं काही नाही. पण गाडी आलं की पळलं तिच्या मागं, गाडी निघून जाते, उजून वापस येते, उजून बसते तिथं. झालं म्हणले हा काय प्रकार आहे, का पळते. मला त्याचं उत्तर सापडलं नाही. पण एक गोष्ट शिकलो मी त्याच्यापासून. काय शिकलो? किती कुत्रे गाडीच्या मागं लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का तुमचा काही प्रॉब्लेम आहे का. त्यांना विचारायचं. ते हरामखोर कुत्रे पळतेन पळतेन दमतेन जाऊन त्यांच्या जाग्यावर बसतेन. आणि असे दोन चार कुत्रे दर गावात असतेच. आता निसर्ग निर्मिती ही ती खंडोबा म्हणून सोडून द्यायचं. काय करता त्याला, काय करता विनाकारण काही घेणं नाही देणं नाही. ज्याला काही काम नाही ना साहेब, रिकाम्या चौकशा, ग्रामसभेत खडखड, माहितीचा अधिकार. अहो सरपंच लोक, ग्रामसेवक लोक व्यापून गेले हो. काय अहो 100 रुपये महिना नाही सदस्याला मानधन, 100 रुपये महिना. पण ते कोणाला ते दुःख अशा ठिकाणी सांगता बी येत नाही, बोलता बी येत नाही. 100 रुपये महिना सदस्याला काय जाईन, काय पाहिन. पण माझं एक म्हणणं आहे, ग्रामपंचायत मेंबर, सरपंच, उपसरपंचाने, ग्रामसेवकाने ह्या सगळ्या गोष्टी लोकांपुढे ओपन करा की हे असं चालतं बाबा, हे असं राहतं. तुमचं काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून घ्या ना, मांडून घ्या ना. ग्रामसभा बी घेते तर कधी घेते, 11च्या नंतर. 11च्या नंतर ग्रामसभा घेतल्यावर खरंच सांगा साहेब, जे गरजवंत कामगार लोक आहेत ते गावात राहते का. 11च्या नंतर ग्रामसभेला फक्त बगळेवर ते बगळे, हे ढवळे, जे हरामखोर रिकमटेकडे, गरजू लोक राहते का ग्रामसभेला. नाही. संध्याकाळी घ्या ना ग्रामसभा, सकाळी घ्या ना 7 वाजता, काय बिघडलं. अशा अनेक गोष्टी. इथं आलेले आपले जे महाजन साहेब आहे, बाजीराव महाजन साहेब, लाईव्ह ऐकतं म्हणे त्यांनी 5000 झाडं लावलं म्हणे. मला आत्ता सांगितलं. अहो मला का आनंद आहे असे माणसं. मी पहिले म्हणलो ना, ते जालन्याचे एक चव्हाण साहेब होते, आता पुण्याला आहे, ते मोठ्या ह्याच पदावर आहे. त्यांनी बी एवढे झाडं लावले. तुमच्या इथं पहिले एक नाशिकला होते, सिंगल साहेब काहीतरी नाव होतं त्यांचं. हां ते माझ्या गावाला आले होते. त्यांचं बी काम ह्या विषयातलं आहे. पोलीस अधिकारी जरी असले ते पण माणसंच जास्त. काही कारणानं वैतागलं मारी. साहेबांनी सांगितलं मला, यांच्या घरी यांना 4 वाजता जायचं होतं आणि मुलीला प्रॉमिस करून आले सकाळी की मी 4 वाजता येतो. पोरीनं 5 वाजता फोन केला यांच्या, की काऊन खोटं बोलले. आता यांचं आयुष्य खोटं बोलण्यासाठी जे तिला काय माहिती आहे. त्या लेकरानं बरोबर सांगितलं की बा तुम्ही 4 वाजता येणार होते पप्पा, मग माझ्या संग खोटे काऊन बोलले म्हणले. पण तिला निरागस लेकराला कळायला अजून लय वर्ष लागेल की हे खोटे काऊन बोलतं बाप. आणि किती वाईट वाटलं असं मनाला. तुम्ही चांगला विचार करा. इकडे ड्युटी, इकडे कार्यक्रम, तिकडे अधिकाऱ्याचं वेगळं, तिकडे पोरीला खोटं बोलतंय का. आणि हे सगळे प्रॉब्लेम आपण निर्माण करून घेतले साहेब. मी तर लई वेळेस म्हणलो, सिग्नलवर 60,000 रुपयाचा माणूस आम्ही पोलीसवाला ठेवतो साहेब, वाईट नका वाटून देऊ, पण हे सत्य. 60,000 रुपये पगार देऊन आम्ही माणूस ठेवतो. कशाला ठेवतो. तो सांगतो तू थांब तू जाय, तू थांब तू जाय. मग एवढी अक्कल आम्हाला नाही अजून. 60,000 आमचे फुकट गेले ना हो. आम्ही आमच्या नियमानं कशाला 60,000 गेले ते आमचे. म्हणून समाजाने शिस्त लावून घेणं लय गरजेचं आहे. शिस्त लावून घ्या, चांगलं वागा, चांगलं. 95% पाणी वायाला जातं. मला हे शेवटचा मुद्दा तुमच्या भागासाठी सांगायचा आहे. तुम्ही पाणी नाही म्हणता ना, वायाला किती पाणी जातं माहिती आहे. 15 लिटर आम्ही आंघोळीला पाणी घेतो रोज. एक माणूस आंघोळीला किती चिटकतं, आंघोळीला किती चिटकतं. 14.5 लिटर पाणी गेलं कुठं रोज एका माणसाचं. 4,000 लोकसंख्येत पाणी गेलं किती. भांडे धुवायला 20 लिटर पाणी घेतलं, भांड्याला किती चिटकलं. कपडे धुवायला 20 लिटर पाणी घेतलं, कपड्याला किती हे पाणी गेलं कुठं आम्ही कधी विचारच करीत नाही. शासनाची स्कीम आहे, सोस खड्डे करा, ते पाणी तिथं जिरा रोज. तुमच्या गावाला 5 लाख लिटर पाणी लागतं रोज आणि पूर्ण वायाला चाललं. 5 लाख लिटर म्हणजे किती झालं. 100 टँकर रोज. मग सोस खड्डे करा, पाणी कुठं जाईन.
आणि एक खड्डा करायला 4,000 रुपये सरकार देते. गरिबी आहे ना, अडचणी आहे ना, मग मार्ग शोधा ना. आपण रोज 5 लाख लिटर जर पाणी 5 लाख लिटरचं शेततळं करायला किती पैसे लागले, आणि शेततळ्याला जमीन किती गेली? शेततळ्यात साहेब एक सूचना आहे माझी, शेततळ्यावर सौर ऊर्जा पाहिजे. जर पुढे भविष्यात शक्य झालं तर बघा, त्याचे 2 फायदे होईल. त्याला वीज तिथेच तयार होईल आणि जे बाष्पीभवन कमी होईल जर पाण्यावर बसवलं तर. बघा शासनाचे तिथं बसलेले लोक आहे ना, उलट काय कसं करता येईल पाहते, उलट कसं करता येईल पाहते. चांगलं जर केलं, समाजासाठी केलं तर समाज पण चांगला होईल. समाजाचा विश्वास नाही राहिला हो. कोटी कोटी खोके खोके ऐकून हे लोक पागल झाले ना हो साहेब. आता कोणा खोके घेतले की नाही घेतले कोणाला माहिती आहे. कोण तिथं आम्ही होतो, पण आम्ही टीव्हीवर ऐकलं ना. आणि टीव्हीवर ऐकलं जर घेतलं असेल ते सत्य घटना असेल तर मग समाज खालचा चांगल्या मार्गाने कसं वागन, याचे परिणाम घडत चालते ना. ती एक जडणघडण आहे ना. म्हणून सरपंचांनी सदस्यांनी आपलं गाव सांभाळा, आपल्या गावच्या लोकाला चांगलं वळण द्या, पाणी चांगलं द्या, रस्ते चांगले द्या, झाडं लावा, शिक्षण चांगलं द्या, म्हाताऱ्या लोकांना सांभाळा. भविष्यात सगळ्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळावं. तुमचं माझं काय गाव ग्राम समृद्धीत येतं आहे, तुमचंही गाव ग्राम समृद्धी योजनेत जिल्ह्यात विभागात यावं अशी मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. येईन अशी आशा करतो. साहेबासारखे माणसं आहे, 2 तास बसले तुमच्या गावात येऊन, म्हणजे अशा लोकांचा पण तुम्हाला आशीर्वाद आहे. अभियानात कसं काम करायचं, आणखीन काय चांगल्या गोष्टी करायच्या. मी लय वेळेस पाहिलं, भेट झाली आमची किती 2-3 कार्यक्रमात. एकदम साधा माणूस, देवासारखा माणूस आहे खासदार. तुम्हाला चांगले सापडलेले, चांगली गोष्टी, अशा लोकांकडून चांगल्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. चांगले विचार. राजकारण हा विषय वेगळा, पक्ष हा विषय वेगळा. माणूस चांगला असणं ही गोष्ट नशिबाने तुम्ही की चांगले लोक भेटले. नाही तर आता राजकारणात चांगले लोक राहिले नाही. आबा विलासराव हे लोक गेल्यापासून, मी तर आता लय अटल बिहारी वाजपेयी हे लोक गेल्यापासून इतिहास जमा झाले चांगले लोक. आता ते नावं बी घ्यावं वाटत नाही. नाव घेतलं तर आपले 7 पिढ्या नरकात जातील असे लोक राजकारणात आले. त्याच्यामुळं आपण सोडवणूक करा. सरपंच साहेब चांगले आहे, सदस्य चांगले आहे, ग्रामसेवक चांगले आहे. लोकांनी एकमेकाकडे बसा आणि एकमेकाशी चर्चा करून तुमचं गाव चांगलं स्वच्छ सुंदर करा अशी मी हात जोडून विनंती करतो. मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल गावकरी, हे कमिटीचे, पंचायतचे, विविध लोक, सोसायट्या, संस्थेचे मनापासून आभार मानतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सरपंच साहेब. आपण अतिशय खुमाकदार शैलीमध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये लोकांना पटेल अशा शैलीने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी सुभाषाबा शिंदे देखील उपस्थित झाले आहेत. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने सहर्ष असं स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भगरे सर यांना विनंती करतो की त्यांनी. सर्वांना रामकृष्ण हरी. कांचनबारी विजय शिवविजय स्तंभ तृतीय वर्धापन दिन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्याला इतक्यात मार्गदर्शन केलं असे आधुनिक महाराष्ट्राचे गाडगेबाबा भास्करराव पेरे पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर सयाजीराव गायकवाड, नितीनदादा आहेर, रिटायर DYSP सोनो